नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। सांगायलेत ना की तेच मग काहीतरी तिसरं होऊ नये तरी काय त्याला एक तासापूर्वी ही गाडी एसटी महामंडळाची सुटलेली आहे आणि ती डायरेक्ट खाली येऊन माझ्या दुकानात डॅश दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझं खूप नुकसान झालं। कसलं दुकान होतं ते? माझं फ्लेवरचं होतं सर, फ्लेवरचं होतं, कोल्ड्रिंकचं होतं माझं। मग किती नुकसान झालं तुमचं? साधारणतः माझं 2.5-3 लाखाच्या आसपास नुकसान झालं। काय नाव आपलं? सुनील मिसाळ बोलतो। सुनील मिसाळ। आणि काय मागणी आहे तुमच्या शासनाकडे? माझी काय मागणी, फक्त माझं जे दुकान आहे किंवा माझी जी मशीन आहे ती मला फक्त भरून देण्यात येईल। बोला काय झालं? हे चौपाटीचं कमान तोडून एसटी मध्ये घुसलेलं आहे ते आमचं काय मागणी म्हणलं तर हे चौपाटीचं कमान करून द्यावं। म्हणजे चौपाटीचं म्हणजे एक तर दुकानाचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरे चौपाटीचे जे कमान आहे नुकसान झालेलं आहे, ते नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई कोण द्यावं? शासनाने द्यावं का एसटी महामंडळाने द्यावं? एसटी महामंडळाने। बर, मी चौपाटीचं उपाध्यक्ष बोलायला। काय नाव तुमचं? अशोक गड्डक, उस्मानाबाद लाईव्ह। या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे चौपाटीमध्ये एक बस घुसून काही नुकसान झालेलं आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी वाहतूक निरीक्षक धरमसिंग चव्हाण आहेत। त्यांना विचारू की हा अपघात किती वाजता घडला आणि यामध्ये काय नुकसान झालेलं आहे? हा अपघात सुमारे आता दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला। आम्ही संत गाडगे बाबा चौकामध्ये ट्रॅफिकच्या केसेस करत होतो आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी ही बस त्या चौपाटीमध्ये घुसलेली आम्ही पाहिली आणि लगेच आम्ही त्या ठिकाणी आलो आणि बस जो ड्रायव्हर होता तो जखमी झाल्यामुळे त्याला गाडीमधून काढलं, एसटी बसमधून, आणि त्याला रिक्षामध्ये एक माणूस देऊन त्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवलं। या बसमध्ये किती प्रवासी होते? साधारण प्रवासी सुमारे 10-12 प्रवासी होते। 10 ते 12। आणि नुकसान काय झालेलं आहे नेमकं? नुकसान फक्त त्या ठिकाणी जे चौपाटीचे दुकान आहे त्यांचं नुकसान झालं। अदरवाईज कोणी प्रवासी किंवा त्या ठिकाणी राहणारे लोक वगैरे कोणी जखमत झाली नाही सुदैवाने। हे होते धरमसिंग चव्हाण साहेब। आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वैराग वाया दोन्ही मार्गे उस्मानाबाद येणारी एक बस छत्रपती संभाजीराजे चौपाटीमध्ये घुसून एका कोल्ड्रिंक दुकानातून 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये बसचा जो चालक आहे तो जखमी झालेला आहे। 10 ते 12 प्रवासी होते, ते मात्र सुदैवाने बचावलेले आहेत। हे अपघात कशामुळे झाला अजून याचे कारण समोर यायचे आहे।